नक्कीच म्हटल्याप्रमाणे अनिल मामा उलेशी नाखवा यांचे नाखवा वॉटर स्पोर्ट्सचे रायडर जेटस्की रायडर्स यांच्या माध्यमातून सुद्धा 700 रुपयाचं प्राइज आपल्या संघासाठी. धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपण उपस्थित पाहतोय अक्षी साखर प्रीमियर लीगचे एक जुने जाणते खेळाडू आणि एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय जनार्दनजी नाखवा साहेब उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि उलेची नाखवा आपल्या सुद्धा कौतुक. या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये आपला संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. नक्कीच आम्ही दोघे कॉमेंटेटर आहेत, मामा आणि आमचे उल्लेशी नाखवा यांच्याकडून दोन्ही कॉमेंटेटर्सना कॅश प्राइज आले. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. नक्कीच जाऊया दुसऱ्या सेमीफायनलचा सामना. या स्पर्धेसाठी आपण उपस्थित पाहतोय जनार्दनजी नाखवा साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मी विनंती करेन की आपण त्याचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय उलेजी नाखवा साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जनार्दनजी नाखवा साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. स्टार वर्सेस स्टार दोन्ही आज आपण पाहतोय नामांकित प्लेयर आहेत आणि अजून सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली आहे. आणि नक्की त्यांचे दादा आहेत आणि त्यांच्याच सारखी फलंदाजी त्यांनी केली आहे आणि आज संघ त्याचा फायनल मध्ये प्रवेश करतोय. तसेच सन्माननीय राजेंद्रजी नाखवा साहेब सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करेन सर आपण सुद्धा या. उल्लेजी नाखवा यांच्या माध्यमातून दोन्ही समालोचकांना कॅश प्राइज आले आणि आनंद मामा यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज आले. त्यांचा सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करेन. सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवरती आलाय एक मोठा ब्लास्ट षटकार. षटकाराने सुरुवात झाली आहे. मोहित गोलंदाजीला आहेत आणि मोहित वरती नक्कीच प्रतिकार केलाय. यावेळेला मोठा ब्लास्ट आलाय षटकार स्ट्राईक एंडला पळतोय. अलिबागचा आकाश चिंदार ज्याला म्हटलं जातं तोच नित्यानंद बुकवार यांच्या संघाचा तारणहार नाव आहे विराज पेरेकर. पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात करतोय. ओहो पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. मूर्ती लहान कीर्ती महान असं म्हणतात ना. मुंगल्या फिल्डर खबीस चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून या कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत. मुंगल्या क्षेत्ररक्षण करत असताना यावेळेला मोठा फटका मोठी गॅप मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टन टना टन 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 टारा चलती है क्या 9 से 12 चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. आशिकेश याला विनंती करेन आपण यायचंय. आशिकेश कमिटी मेंबर्स विनंती करेन आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आपणास विनंती असेल लगेच या. या स्पर्धेमध्ये 35वा चौकार आपण पाहतोय. प्रत्येक षटकारांच्या चौकारासाठी नित्यानंदजी बुकवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि नक्की ती सुरुवात झाली आहे. यावेळेला डॉट आलाय. आपण पाहतोय नित्यानंदजी बुकवार संघ मालक 115वा डॉट या स्पर्धेतला आपण पाहतोय. एक षटकार आला एक चौकार आलाय. त्यानंतर मोहित याने नक्कीच कमबॅक केली गोलंदाजी. डॉट आलाय. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहेत. हो चांगला प्रयत्न पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली. धावसंख्येत 1 निवार धावसंख्या धाव फलकावरती 11 धावा. असं म्हणतात ना जयेश पिता शराब है कहता नशा खराब है. पिता शराब है और कहता नशा खराब है. कुछ कर नहीं पाता और कहता किस्मत खराब है. आणि यावेळेला आपण पहा कशा प्रकारे फलंदाजी करतात. एक रन प्राप्त केली आहे. सायकलला बॅटर पुन्हा एकदा भोला यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. प्रदीप वॉटर स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना ओहो सुरेख चेंडू अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करण्याची किमया यावेळेला गोलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तो गोलंदाज आहे मोहित. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहतोय
विदाउट लॉस 11. एक षटकार एक चौकार आल्यानंतर सुद्धा मोहितनी केलेली अचूक लाईनीवरती गोलंदाजी. 11 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल? आशिकेश बुकवार यांना विनंती करेन की आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा आहे, कारण आपण सर्वांनी घेतलेली मेहनत आहे. नित्यानंदजी बुकवार असतील, राजेश वाडकर असतील, दीपिकेश कोहली असतील, कुलदीप पेरेकर असतील, पारस वर्सोलकर, सुशांत पोसने, हर्षल टांडेल, सत्यजित हाले, आशिकेश बुकवार, सुजल कोंडे, तेजस साखरकर, ऋतिक पाटील, दक्ष भगत तसेच सुजल खबीस म्हणजे मुंगल्या, या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. जनार्दन सर आपल्या सर्वांचा बिजी शेड्यूल असल्यामुळे त्यामुळे पण त्यांना एक वेल प्रसंग एक एंटरटेनमेंट करावा त्यासाठी केलेली ही स्पर्धा आयोजित केली आहे. आणि पहिल्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांना गर्व आहे, चांगलं आयोजन केलंय. आणि नक्कीच या स्पर्धेची पोच पावती tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जुळलेत त्या सर्वांचा मनापासून कौतुक आणि आभार. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज एक नवे उभरते गोलंदाज आपण पाहतोय ज्याने या स्पर्धेमध्ये अचूक लाईन वरती गोलंदाजी केली आहे. नाव आहे दीपक बोबाटे. गोलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू कव्हरच्या वरून खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल टन टन करत सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. पहिल्या चेंडूवरती नक्की दीपक यांचं स्वागत केलंय चौकाराच्या साहाय्याने. अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है. अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है. आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है. नित्यानंदजी बुकवार यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि विराज पेरेकर ती कामगिरी करताना आपण पाहतोय. धावसंख्या धाव फलकावरती 15 धावा. 15 धावा धाव फलकावरती. शॉर्ट पद्धतीचा चेंडू या वेळेला हुक केलाय. सासू मेली खोकून जावई आलेत 90 टाकून. चेंडू गेलाय आर पार सीमा पार. WSPL षटकार. षटकाराच्या साहाय्याने सुरुवात केली. या वेळेला मात्र गोलंदाज दीपक वरती दहाडलेत, बरसलेत, गरजलेत आणि आवश्यकता आहे. नित्यानंदजी बुकवार यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार चौकारासाठी 200 रुपये आहेत आणि ते कॅश प्राइज सुद्धा प्राप्त करण्यामध्ये यशस्वी होत आहेत. नाव आहे अलिबागचा आकाश चिंदारिया, ज्याला म्हटलं जातं तोच बॅटर विराज पांडुरंग पेरेकर. फलंदाजी करत असताना धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आलाय एक घणाघाती प्रहार. षटकार. आज आपण पाहतोय अलिबाग तालुक्यातील साखर गावचे एक जुने खेळाडू जनार्दनजी हाले साहेब, नाखवा साहेब, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत आहे. ओहो, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू. यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. चेंडू आलाय डॉट. मात्र 21 धावा धाव फलकावरती. वीरा स्पोर्ट्स मंदार पावशे पुरस्कृत आपण संघ पाहतोय, तर त्यांच्या विरोधात प्रदीप वॉटर स्पोर्ट्स नित्यानंदजी भुकवार यांच्या मालकीचा संघ. दोन्ही आमने सामने एकाच मैफिलीतील हे सर्व सवंगडी. फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतायत, पळतायत आणि टिपलाय झेल. मोठी विकेट. या वेळेला दीपक घेत आहेत मोठी विकेट. विराज पेरेकर आउट झाले. मोहित यांनी नक्की त्यांचं स्वागत केलंय. लवकर बाद झालास धन्यवाद. नाहीतर नक्की षटकार आणि चौकारांची पाऊस त्यांच्या बॅटीतून आपण नक्कीच पाहतोय मित्रांनो. पहिला धक्का बसलाय नित्यानंद बुकवार यांच्या संघाला, प्रदीप वॉटर स्पोर्ट्स संघाला. नवीन बॅटर आपण पाहतोय संकेत आलेत. नक्कीच संकेत म्हटलं की कोलीवाड्याचा हिट मायर. आज त्याच्यासारखी फलंदाजी करावी लागेल, पण काय गरजणार की बरसणार. एकदा जोरदार टाळ्या बॅटर विरासाठी होऊ जाऊ द्यात. चांगली सुरुवात केली विराने सेकंड सेमी फायनल मध्ये. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलात ना तर नक्कीच जतेश सारंग. धावसंख्या 21 आहे. 4 चेंडू झालेत. 21 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद. पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या 4 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्यात. गोलंदाज दीपक याने पण महत्वाची विकेट, या स्पर्धेची गोल्डन विकेट मी तर म्हणेन, विराज पांडुरंग पेरेकर यांची कॅच घेतली आहे, विकेट प्राप्त केली आहे. चला स्पीडअप करायचंय. 25 मिनिटांमध्ये सामने संपवायचे आहेत, याची नोंद घ्या.
आता मात्र डावखुरे फलंदाज संकेत, अलिबागचा हेटमायर त्याला म्हटलं जातं, पण त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. ओहो, या वेळेला जर बॅटीला लागला असता तर नक्कीच सजाय काला पाणी षटकार असता. चेंडू डॉट आलाय. चिमणी पाहू नक्कीच हसतायत. काला पानी, काला कलर, सगलाच काला. गेंदबाज के लिए फिर से एक बार गेंदबाज दीपक गेंदबाजी करने के लिए तैयार. सामना करेंगे बैटर संकेत. एक अच्छे खिलाड़ी है, इनके ऊपर विश्वास दिखलाना है. ओहो, यू मिस, आई डेफिनेटली हिट, फर्नीचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड्या गेंदबाजी, विकेट का पतन, बल्लेबाज आउट. और 15वां खिलाड़ी बोल्ड आउट होता हुआ हमें नजर आ रहा है इस प्रतियोगिता में. नए बल्लेबाज पारस वर्सोलकर, हमारे दामाद भाऊजी जावई. जरूर आज जावई को अपनी कामगिरी दिखानी होगी. जलसापाड़ा का जयेश झीटे, इनका भी स्वागत है. पारस, ऐसा कहा जाता है ना, कुछ नहीं आता फिर भी पेपर पूरा भर आते हैं. कुछ नहीं आता फिर भी पेपर पूरा भर आते हैं. हम वो होनार छात्र हैं, हम वो होनार छात्र हैं जो क्वेश्चन घुमा घुमा कर आंसर बना देते हैं. पर यहां पर अभी डूबती नैया को किनारे पर लाना होगा. और जरूर यहां पर बल्लेबाज पारस के लिए अपॉर्चुनिटी है. गेंदबाजी के लिए फिर से एक बार मोहित आए. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 21 रन. एक कंजूसी गेंदबाजी यहां पर दीपक ने की. बड़ी विकेट प्राप्त के विकेट टेकर गेंदबाज है. जहां पर नजर जा रही है वहां पर अभी अगले लो प्रेक्षक की गर्दी यहां पर आती हुई ये पोस्ट पाती है. वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग पहले पर्व में हम सब एक साथ है, क्योंकि अलीबाग टेनिस, अलीबाग के इस पटल पर जो पर्यटक आते हैं उनके लिए अच्छा एंटरटेनमेंट स्पोर्ट बीट होती है, उसके साथ साथ राइजलिंग होती है. इस हर तरह का एंटरटेनमेंट यहाँ पर किया जाता है. पर उनका शेड्यूल बिजी होने के बावजूद भी आज इस प्रतियोगिता को 4 चांद लगाने के लिए सभी खिलाड़ी मौजूद है. उनका स्वागत है. ओहो, पहली गेंद आड़े वाले से खेलने का प्रयास, आउट काबिल जरूर किया था, पर ऑफिशियल अंपायर अक्षय सर पर कोई दबाव नहीं है. टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी उछाल ली थी और नॉट आउट का करार. गेंद सीधा वीरा स्पोर्ट्स के मालक मंदार पाउशे इनके हाथों में. मिड ऑफ की दिशा में, कवर पॉइंट की दिशा में हमें नजर आ रहे. गेंदबाजी के लिए मोहित फिर से एक बार कप्तान, गेंदबाजी करने के लिए तैयार. इस बार अडेबली से खेल दिया है. बाइडिश मिड ऑन की दिशा में फील्डर है वहां पर. ओहो, खड़ताल फुला खालून चेंडू फरार. पर जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका. 1 रन लेकर स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 22 रन. तीसरा ओवर जारी है. विराट पेरेकर आउट होने के बाद अगर देखा जाए ना तो रनों की प्राप्ति जरूर यहाँ पर कमी होती हुई. बल्लेबाज पारस के लिए अपॉर्चुनिटी यहाँ पर है. नानू इनके तरफ से 2000 रुपए छक्कों के हैट्रिक के लिए. ओहो, और इस बार बड़ा स्ट्रोक, पारस वर्सोलकर नाम तो सुना है, और यहाँ पर अपना फटका म्हणजे 440 का झटका, चिमनी पाव स्ट्रोक षटकार आता हुआ. जरूर छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है. स्कोर यहाँ पर 22 रन और हर छक्के के लिए नित्यानंद जी 28 रन स्कोर कार्ड पर. नित्यानंद जी बुकवार इनके तरफ से 200 रुपए का कैश प्राइज है. 28 रन स्कोर कार्ड पर इस छक्के के साथ. इस बार अच्छी गेंद, पॉइंट की रिजर्व में फील्डर है मंदार संगमालक, अच्छी फील्डिंग करते हुए नजर आए. इस बार 1 रन, विकेट कीपर की गलती और उसका खामियाजा भुगतना पड़ा. जहां पर रन नहीं थी वहां पर एक्स्ट्रा की रन होती हुई. स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 29. हंटर पेरेकर यहां पर आ चुके शिकारी, उनका भी स्वागत है.
और जरूर हम देख रहे हैं भोसले वॉरियर्स के मैनेजर सम्मानीय आदरणीय प्रदीप जी हले यहाँ पर आ चुके हैं। उनका भी तहे दिल से स्वागत है, वेलकम है इस प्रतियोगिता के द्वारा। नीरज भोसले इनके मैनेजर, अगर देखा जाए तो भोसले वॉरियर्स टीम के खिलाड़ी है और वो भी यहाँ पर आए, उनका भी तहे दिल से स्वागत। एक अच्छे खिलाड़ी, आज अगर देखा जाए तो बख्शिशों की खैरात है, यहाँ पर पूरा टेम्पो भरकर आया है। ये वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग की पोस्ट पावती है। अवनी भाभी के हीरो आशीष नाकवा, इनका भी तहे दिल से स्वागत है। खोदा पहाड़ और निकला चूहा। तीन ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 30 रन। प्रति शतक अगर देखा जाए तो 10 के औसत से यहां पर बल्लेबाजी करते हुए टीम नजर आ रही है। प्रदीप वाटर स्पोर्ट्स नित्यानंद जी बुकवार इनके तरफ से हर छक्के और चौके के लिए 200 रुपए का कैश प्राइज है। अपॉर्चुनिटी है क्योंकि ये दूसरा सेमीफाइनल का मैच है, करो या मरो। आज हम सब एक साथ है क्योंकि ये रेसलिंग नहीं है, ये क्रिकेट का मैदान है और इस क्रिकेट के मैदान पर राइवलरी यहाँ पर शुरू होती हुई दोनों टीम के दरमियान। और जरूर अगर देखा जाए तो कोलीवाड़ा प्रीमियर लीग में 51,000 रुपए कैश प्राइज प्राप्त करने वाले सर्वेश भगत, उनका भी तहे दिल से स्वागत है। और जरूर अगर देखा जाए तो गजने ग्रुप के सर्वे सर्वा सम्मानीय आदरणीय कैलाश जी गजने सर का जन्मदिन है और उनके भाई परशुराम जी गजने साहब, इनके तरफ से वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग इस प्रतियोगिता के लिए मैन ऑफ द सीरीज के लिए वॉशिंग मशीन है, बायको गेली माहेरी आणि काम करी पितांबरी। गजरे ग्रुप के परशुराम मामा, इनके तरफ से मैन ऑफ द सीरीज के लिए वॉशिंग मशीन दिया गया है, उनका भी तहे दिल से आभार। और कैलाश जी गजने, इनका जन्मदिन है, उन्हें भी जन्मदिन की लाख लाख बधाई इस प्रतियोगिता के द्वारा। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज कौस्तुभ, 30 रन स्कोर कार्ड पर। स्ट्राइक एंड पर भावोजी जावई बापू, पारस वर्सोलकर इस बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, फील्डर है वहां पर, 1 रन लिया। स्ट्राइक रोटेट की, स्ट्राइक एंड पर भोला 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 31 रन। नाकवा वाटर स्पोर्ट्स टीम जरूर आज इस प्रतियोगिता में पहले पर्व में फाइनल में प्रवेश की है। उलेची नाकवा और उसमें जते सारंग, फुस्का बार, पुष्पराज उंदीरे। और इस बार बड़ा स्ट्रोक पर गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 32 चौथा और प्रगति पर सेमीफाइनल का मैच, दूसरा सेमीफाइनल हमें नजर आता हुआ इस प्रतियोगिता में। बत्तीस रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार फुल टॉस गेंद, वेस्ट साइड बीमर किस्म की नो करार करते हुए, पर इस बार नो करार किया है। फुल टॉस गेंद, वेस्ट साइड किस्म की गेंद थी, No+1। उगड़ा डोले पहाने चेंडू आहे फ्री हिट, पर यहां पर गेंदबाजी करने वाली टीम ने रेफर किया है, थर्ड अंपायर को चैलेंज किया है। दूध का दूध पानी का पानी, टेनिस क्रिकेट .in की जुबानी। क्या यहां पर गेंद लीगल डिलीवरी है या फिर ऑनफील्ड अंपायर जो डिसीजन आया है नो या नो बॉल है, चेक किया जाएगा। नो बॉल, वेस्ट साइड बीमर किस्म की गेंद है, उसे नो करार दिया है। और जरूर रिव्यू लॉस होते हुए गेंदबाजी करने वाली टीम ध्यान दीजिए।
जरूर कैच लपका था पर वो कैच में परिवर्तन हुआ है, रिव्यू लॉस्ट हो चुकी है। पर फ्रीड की गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाने से वंचित किया गेंदबाज ने। कौस्तुभ गेंदबाजी करते हुए, वीरा वाटर स्पोर्ट्स टीम की जानिब से गेंदबाजी करते हुए मंदार पाउशे और उनके अपोजिट संगमालक नित्यानंद जी बुकवार। ये दोनों टीम के दरमियान ये क्रिकेट का बैटल। गेंदबाजी के लिए फिर से एक बार कौस्तुभ स्ट्राइक एंड पार, पारस वर्सोलकर। ओहो, और इस बार बड़ा स्ट्रोक, दो खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे चार तो होगा बेड़ा पार। नित्यानंद जी बुकवार इनके तरफ से चौकार के लिए 200 रुपए, छक्के के लिए 200 रुपए। चौके के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धीरे धीरे 39 रन, 39 39 रन स्कोर कार्ड पर लगते हुए पारस वर्सोलकर मैदान पर है, पर चमकते हुए नजर आ रहे। कमाल की बल्लेबाजी, दूसरा सेमीफाइनल का मैच। इस बार मिस टाइमिंग, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, शानदार कैच। पारस वर्सोलकर बैक टू द पेविलियन। 39 रन पर लगता हुआ ये टीम को तीसरा झटका। चला बॅटर लगेच पाठवा। न्यू बैटर मैदान पर सनी सर्पमित्र मैदान पर उतरते हुए, पर आज सर्प नहीं मारना है, आज हमको बल्ले से रन प्राप्त करने हैं और आवश्यकता है, क्योंकि नित्यानंद जी बुकवार सर ने रखा हुआ विश्वास और उन्हें प्रमोट किया है। आवश्यकता है 39 रन, 3 विकेट के नुकसान पर चौथा और जारी। गेंदबाजी के लिए फिर से एक बार कौस्तुभ। इस बार गुल्ले स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेती भी परफ्यूम डिलीवरी, डॉट गेंद। यहां पर 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 39 रन, 39। 3 विकेटों के नुकसान पर आने वाली 6 गेंदें शेष बाकी है। दूसरा सेमीफाइनल का मैच वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग। पाण्यावरचा थरार आज मात्र मैदानावरती रनांची करतोय लाट आणि नक्कीच धावसंख्या झाली धावफलकावरती 39। पर अगर जयेश देखा जाए ना तो पहले बल्लेबाजी करते हुए जब बल्लेबाज विराज पेरेकर बल्लेबाजी कर रहे थे, रनों की प्राप्ति थी, जैसे वो आउट हुए रनों का ग्राफ कम होता हुआ नजर आया। अंकुश लगाने में कामयाब होते हुए वीरा स्पोर्ट्स के गेंदबाज। आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए गेंदबाज, गोलंदाजाचं नाव सांगायचं। अजय अजय साखरकर, जलसा पाण्याचे आमचे तेजस्वी बंधू नक्कीच गोलंदाजी याला आलेत। अजय साखरकर गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर बल्लेबाज भोला। आज भोला को कुछ कर कर दिखाना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। गेंदबाजी करने के लिए तैयार फिर से एक बार अजय साखरकर। अजय नाम आता है इस प्रतियोगिता में तो कोबी की याद आती है। पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर हूं मैं। तेजस साखरकर इनके छोटे भाई। गेंदबाजी के लिए अजय। ओहो, पहली गेंद अच्छी डाली थी, यहां पर गेंद की मिनट तक पहुंच नहीं पाए, इसीलिए तो कहते हैं ना मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 40 रन। 3 विकेटों के नुकसान पर आने वाली 5 गेंदें शेष बाकी है। क्या इस 5 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाने में कामयाब होंगे भोला? वीरा वाटर स्पोर्ट्स बनाम प्रदीप वाटर स्पोर्ट्स, ये दोनों टीम के दरमियान ये क्रिकेट का दूसरा सेमीफाइनल का मैच। एक अच्छा आयोजन।
इस बार बड़ा स्ट्रोक लगाया था वाइडिश मिड ऑन की दिशा में, फील्डर है वहां पर अन्ना, हर तरफ चौकन्ना। अच्छी फील्डिंग अन्ना के द्वारा, अच्छी थ्रो। एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 41 रन। फिर से एक बार थोड़ा सा कान मंत्र देते हुए संगम आगलक मंदार छिपावशे वीरा स्पोर्ट्स के सर्वे सर्वा, क्योंकि ये मैच जीतना है, यही लक्ष्य उनके सामने है। गेंदबाजी के लिए अजय, अजय की गेंद पर इस बार ऑफ स्टंप के बाहर, ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ इरादे स्पष्ट किया और वाइड करार कर दिया। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 42 रन। इस प्रतियोगिता का 45वां वाइट वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग। इस प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज के लिए सम्माननीय परशुराम गजने मामा इन्होंने वॉशिंग मशीन दिए, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। इस बार बड़ा स्ट्रोक, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, कोई गलती की गुंजाइश नहीं, विकेट का पतन। सर्पमित्र सनी आउट होते हुए, बल्लेबाज ओयूटी आउट। पर अजय साखरकर की यहाँ पर तारीफ करनी होगी। तेजस साखरकर इनके बंधु कपाल की गेंदबाजी कर रहे, वेरिएशन है, स्लोवर वन गेंदबाजी कर रहे हैं, एक्सपेरिमेंट करने की कोशिश में कामयाब हो गए। बैटर ने दक्ष बल्लेबाजी के लिए आते हुए नित्यानंद जी बुकवार, इनके तरफ से हर छक्के की चौके के लिए 200 रुपए का कैश प्राइज है। पहली गेंद का सामना करते हुए, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, ओहो, मुंगलिया, चावलिया, डिंगलिया, यहां पर क्या छूटता हुआ जीवन दास देते हुए, किड़का मुंगला, यहां पर कैच छोड़ते हुए, पकड़ो कैच, जीतो मैच। ये 24वां कैच ड्रॉप होता हुआ इस प्रतियोगिता का। स्कोर रुका हुआ एक रन के साथ 43 रन स्कोर कार्ड पर। आखिरी और प्रगति पर अजय साखरकर गेंदबाजी करते हुए, एक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। ओहो, तेज तर्रार गेंद, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, बहारदार गेंदबाजी यहां पर। स्कोर रुका हुआ 43 रन। नीरज भोसले वॉरियर्स टीम के सभी सपोर्टर, उसमें प्रदीप हाले होंगे, हमारे सभी मित्र, रमेश हाले, प्रीतम हाले, सभी का तहे दिल से स्वागत है। अगर देखा जाए तो भोसले वॉरियर्स के सर्वे सर्वा सम्मानीय आदरणीय नीरज भोसले, इनके तरफ से इस प्रतियोगिता के लिए बेस्ट बैटर के लिए बैट दी गई है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। रमेश जी हाले, प्रदीप हाले, प्रीतम हाले, बेस्ट बैटर खिताब यहां पर नवाजा गया भोसले वॉरियर्स। ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद, गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में। एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है। मयूरेश जी कोहलिया में बतलाते हुए 45 ओवर की समाप्ति, इनिंग का खात्मा होता हुआ 46 रनों की जरूरत है। आने वाली 30 गेंदें 46 रनों का लक्ष्य खड़ा किया है, टारगेट सेट किया है। पर मैंने पहले ही कहा था, जैसे विराज पेरेकर आउट हुए, रनों की प्राप्ति यहां पर कम हो गई। 2 ओवर में अगर देखा जाए तो जरूर 26 रन थे, 21 रन थे, और उसके बाद 3 ओवर में 30 रन थे, और उसके बाद रनों की कंजूसी करते हुए, रनों का ग्राफ कम करते हुए वीरा स्पोर्ट्स के गेंदबाज सराहना करनी होगी। मोहित जैसे गेंदबाज की सराहना करनी होगी, दीपक जैसे गेंदबाज की जरूर सराहना करनी होगी, अजय साखरकर की सराहना करनी होगी, गेंदबाज कौस्तुभ की। पर हमारे जूने जानते गेंदबाज की सराहना करनी होगी। हमारे जूने जानते गेंदबाज गावस्कर थोड़े से शांत है, क्योंकि वो बोले हमारी वीरा 11 टीम जीतने दो, बाकी हमसे कुछ मतलब नहीं है। और वही ध्येय यहाँ पर उनके सामने खड़ा किया है।
जीतने के लिए 30 गेंदें 46 रनों की जरूरत है। तो जरूर यहाँ पर नित्यानंद बुकवार कमेटी इनकी टीम किस तरह से इस रनों को रोकने में कामयाब होगी, क्योंकि पहले बल्लेबाजी करते हुए प्रदीप वाटर स्पोर्ट्स टीम ने जरूर यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए 45 रन बनाए, 46 रनों का लक्ष्य खड़ा किया है टीम वीरा स्पोर्ट्स वाटर स्पोर्ट्स टीम के सामने। जीतने के लिए 30 गेंदे और फिर से एक बार 46 रनों की जरूरत है। 46 रन रिक्वायर्ड रिमेनिंग 30 बॉल्स। वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 इस प्रतियोगिता का पाण्यावरचा थरार आज थेट मैदानावरती आलाय, रनांची करासाठी लाट। आणि आपण पाहतोय वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी सहभागी झालेले सर्व आठीचे आठी संघ मालक, कर्णधार, खेळाडू यांचं मनापासून कौतुक करेल। त्याच्यामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेला आयोजन केलंय नित्यानंदजी बुकवार, राजेशजी वाडकर, दीपिकेश कोळी, कुलदीप पेरेकर, पारस वर्सोळकर, सुशांत पोसने, हर्षल तांडेल, सत्यजित हाले, अशिकेत बुकवार, सुजल कोंडे, तेजस साखरकर, ऋतिक पाटील, दश भगत, सुजल खबीस म्हणजेच आताच मुंगल्या किडक्या मुंगल्या कॅच सोडलाय। नित्यानंदजी बुकवार संघ बाळक यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। आणि आता मात्र नक्की षटकार चौकार झालेत, आता विकेटसाठी सुद्धा कॅश प्राइज आहे। मोहित आणि तुषार अजय साखरकर यांची सुरेख गोलंदाजी आपण पाहिली स्लॉग ओव्हर मध्ये। नक्की तेजस साखरकरच्या पावलावरती पाऊल टाकण्याचं काम आता मध्ये त्यांनी केलंय या मॅच मध्ये। या षटकामध्ये ते मात्र कंजूस गोलंदाजी करत असताना सर्वात कमी रन दिल्यात, 5 धावा खर्च केल्यात, 6 धावा खर्च केल्यात। कमालीची गोलंदाजी आणि एक महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त केली आहे। विनंती असेल कमिटी चेंडू प्रोव्हाइड करायचं। नित्यानंद सर 2 मिनिटं या। या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रशांतजी तबीब साहेब यांच्या माध्यमातून 2100 रुपये, प्रफुल्लजी बाणकर 5000 रुपये, आनंदजी बुरांडे साहेब 5000 रुपये, पंकजजी बनाव 5000 रुपये, दत्ताजी नाखवा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईव्ह प्रक्षेपण tenniscricket.in ला स्पॉन्सर केलंय, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन। सुरेश काका घरत 5000 रुपये, मंदारजी पावशे 2000 रुपये, जतेची सारंग बॉलचे बॉक्स या स्पर्धेच्या माध्यमातून जेवढे लागणारे चेंडू आहेत ते प्रोव्हाइड केलेत। तसेच सौभाग्यवती चित्रलेखा पाटील 10,000 रुपये, कैलासवासी प्रदीप नागवा स्मरणार्थ कुमार लार्श भुकवार यांच्याकडून सामनावीरची ट्रॉफी। फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतायत पळतायत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती वीरा वॉटर स्पोर्ट्सच्या बॅटीतून येतोय चौकार, तो बॅटर आहे मोहित डबरी, चौकार। उल्लेची नाखवा यांच्या माध्यमातून 10,000 रुपये,
राजू बाणा 2000 रुपये, अमृत पांडुरंग पेरेकर 2000 रुपये, नीरज भोसले म्हणजेच आपण पाहतोय भोसले वॉरियर्सचे सर्व यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आणि सेमीफायनल आणि फायनलच्या खेळाडूसाठी टी शर्ट देण्यात येणार आहे. तसे जितेंद्रजी पेरेकर यांच्या माध्यमातून 3000 रुपये, स्टाईल हब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिली सेमी आणि दुसरी सेमी यांच्यासाठी स्पोर्ट्स गॉगल आणि फायनलसाठी सुद्धा स्पोर्ट्स गॉगल देण्यात येत आहे. स्टाईल हब यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. तसेच सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपये देण्यात आलेला आहे. सर्व देणगीदारांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, सुरुवात झाली आहे. 46 धावांचा पाठलाग करत असताना मोहित डबरी आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय तुषार कुलापकर. या वेळेला उर्फी चेंडू मिड ऑफला खेळला, क्षेत्ररक्षक धावतात पलतात मात्र चेंडू जाईल. टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. सलगच्या 2 चेंडूवरती आलेत 2 चौकार. कमालीची फलंदाजी. मी आधीच म्हटलं होतं जर मीरा वॉटर स्पोर्ट्स संघाला जिंकायचं आहे ना तो त्यांचा ट्रम्प कार्ड एकच बॅटर, तो म्हणजे मोहित डबरी. आणि त्याच पद्धतीची फलंदाजी करतायत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावतायत. 8 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या सेमीफायनलचा मॅच तिसरा चेंडू सुद्धा चांगल्या हाताला गेला मात्र क्षेत्ररक्षक या वेळेला हेट मायर चुकलेत. संकेत डॉट आलाय. 16वी मिसफिल्डिंग आपण पाहतोय. आता धाव कोणती घेतली गेली नाहीये. संकेत कर चेंडू आला होता पण चेंडू अडवण्यामध्ये अयशस्वी झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा दक्ष सुरेख गोलंदाजी करतायत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्यानंतर आलेला हा तिसरा डॉट कमबॅक करणारा चेंडू. षटकातील पुढचा चेंडू. या वेळेला शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नाही साला. आणि मोहित डबरी हिरव्या कलरचा टी शर्ट घालून आला. षटकार आलाय. धावसंख्या 6 आणि वाढ धावसंख्या झाली ती 14 धावा. चांगली फलंदाजी. चांगली फलंदाजीची किमया त्यांच्या माध्यमातून केली जात आहे. कान मंत्र दिला आणि कान मंत्र दिल्यानंतर मोठा षटकार आलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा कसं उठवायचा ना हा बॅटर मोहित डबरी यांना अभ्यास आहे आणि त्याच पद्धतीची खेळी ती मैदानावरती सादर करत आहेत. 46 धावांचा पाठलाग करत असताना मोहित डबरीने घेतलेली जबाबदारी. धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा. जरूर व्हॉलेंटियर्सचं मनापासून कौतुक करेन. मॅच बॉल आणलेला आहे. ही सर्व मैत्रीपूर्वक लढत आहे मित्रांनो आणि तुम्हा आम्हा सर्वांना एकत्र आणण्याची संकल्पना वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चिमणी पावला भूक लागली आहे नुसता खात आहे. यावेळेला पॉइंटला खेळलाय. 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि काय घडतंय. कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय नशिबाचा चौकार. धावसंख्या 4 आणि वाढ धावसंख्या झाली ती 18 धावा. आणि या स्पर्धेतील 40वा चौका आपण पाहतोय बॅटर मोहित डबरी यांच्या बॅटीतून आलाय. 5 चेंडू झालेत. 1 चेंडू येणं बाकी आहे. 18 धावा धाव फलकावरती. 46 धावांचा पाठलाग करत असताना मंदार पावशे खुश आहेत कारण त्यांचा हुकुमाचा एका ट्रम्प कार्ड मैदानावरती रनांची प्राप्ती करतोय. कमबॅक करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक हो हे प्रभू हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. मोय मोय जीवनदान दिलंय. मोहित सारख्या फलंदाजाला जीवनदान म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेणं. आणि या स्पर्धेतील 25वा कॅश ड्रॉप आपण पाहतोय. तो कॅश सोडलाय किंग ऑफ फेजारी अंश पोरे. केलीये चुकी चुकीला माफी नाही. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 19 धावा. काय सुरुवात केली आहे पट्ट्याने. कमालीची फलंदाजी
जिंकण्यासाठी 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 19 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. येणारे 24 चेंडू 27 धावांची गरज. आने वाले 24 के 27 रनों की आवश्यकता है. वीरा स्पोर्ट्स, वीरा वॉटर स्पोर्ट्स विरोधात आपण पाहतोय प्रदीप वॉटर स्पोर्ट्स. या दोन संघाच्या दरम्यान एका बाजूला आपण पाहतोय नित्यानंदजी बुकवार तर एका बाजूला मंदारजी पावशे. या दोन संघ मालकांमध्ये होणारी ही लढत, रायवली, महायुद्ध क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला आलेत गोलंदाज आकाश चिंदारिया, विराज पेरेकर. विराज गोलंदाजीसाठी आलेत. कमबॅक करावं लागेल. ओहो, या वेळेला फ्लोईंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय घोषित परिसरात. एक धाव. धावसंख्येत एक निवार. धावसंख्या आपण पाहतोय 20. धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी सुद्धा झाले. मात्र एक धाव मिळेल घोषित परिसरात. स्ट्राईक एंडला मोहित डबरे चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय कमबॅक करायचं आहे आणि ती जबाबदारी विराजच्या खांद्यावरती. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. या वेळेला धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय आणि यशस्वी सुद्धा झालेत. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलात ना तर जतेश सारंग कशा प्रकारे लढला त्या पद्धतीने प्रयत्नांती परमेश्वर साथ देतोय. प्रयत्न करा, नक्की यश लाभेल. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळलाय पण चेंडू टप्पा घेऊन नाग मोडी वलल घेऊन घोषित परिसरात जातोय. असं म्हणतात ना, नशीब टिंब टिंब तो क्या करेगा पांडू. आणि चेंडू गेलाय घोषित परिसरात आणि गोलंदाजी करतोय विराज पांडुरंग पेरेकर. धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा. 21. धाव फलकावरती. मोहित स्ट्राईक एंडला आपण पाहतोय स्वतःवरती जबाबदारी घेतली. मंदार पावशेने त्यांना ट्रम्प कार्ड का बनवलाय त्यासाठीच विश्वास दाखवत आहेत. 21 धावा फलकावरती असताना षटकातील पुढचा चेंडू या वेळेला आलाय आणि घेतलाय अंगावर. चेंडूला धाडलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय खणखणीत सजाय कालापानी डाबरलाल दंतमंजन मेगा 6 षटकार. धावसंख्या 6 निवार. धावसंख्या झाली ती 27. 27. आता मात्र जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मोठा फटका आलाय आणि मोहित डबरी वन मॅन आर्मी सारखा लढतोय. चांगली फलंदाजी. कमबॅक करावं लागेल. नित्यानंद बुकवार सरांना जर या सामन्यामध्ये जिंकवायचं आहे तर विराज पेरेकर विकेट घ्यावी लागेल. 27 धावा झाल्यात. 19 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू. या वेळेला डॉट आलाय. एक षटकार मारलेला तुम्ही आधीच म्हटलं होतं विराज यांना कमबॅक करावं लागेल. तो कमबॅक करत असताना पाहतोय विराज या मॅच मध्ये त्यांच्यावरती टाकलेली जबाबदारी आणि डॉट आलाय. 120वा डॉट. ओहो, या वेळेला बॅट सुटली आहे की मॅच सुटली आहे आणि पारस वर्सोलकर चेंडू खाली. त्याला चेंडू काही दिसला नाहीये. त्यावर मात्र एक धाव घेतली आहे. धावसंख्येत एक निवार. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 28 धावा. कमिटी मेंबर्स घेऊन जातील, प्लेयर कोणी घेऊन जाणार नाहीये याची नोंद घ्या. मित्रांनो, कालपासून चांगलं चाललंय, सुरळीत चाललंय. सर्वांचं योगदान आहे. ही आपली स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. ही स्पर्धा फक्त वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग साठी आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय पाण्यावरचा थरार आज क्रिकेट वरती करतोय रणांची लाट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय ना 28 धावा. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मॅच नक्कीच आली आहे, आता जवळ आली आहे. कमबॅक करावं लागेल प्रदीप वॉटर स्पोर्ट्स संघाला. विकेट घ्यावी लागेल. ही फलंदाजीची जोडी आहे, तिला तोडावी लागेल. मात्र मोहित वरती पूर्ण जबाबदारी आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज
बॉलरचं नाव अंकुश आलेत गोलंदाजीसाठी. राजेशजी सारंग द लेजेंडरी प्लेयर्स उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 पहिल्या पर्वामध्ये. या वेळेला घुटना टेक तमाशा देख, डब्बे में डब्बा डब्बे में केक, और इस बार मोहित कह रहा है मेरा षटकार देख. धावसंख्या 6 निवाड आल्या षटकार लगावल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 34 झाली आहे. 34 झाल्यानंतर जिंकण्यासाठी मात्र आता 12 धावेंची गरज आहे. वीरा वॉटर स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज आणि प्रदीप वॉटर स्पोर्ट्स संघाला जिंकायचंय तर 17 चेंडू मध्ये या 12 धावा डिपेंड करायच्या आहेत. रोखणं आणि ठोकणं हेच क्रिकेटचं समीकरण. तुम्हा आम्हा सर्वांना क्रिकेटचं वेळ आहे आणि त्या क्रिकेट वेळावरती आपण सर्व इथं उपस्थित आहात. सर्वांचा सहर्ष स्वागत आहे. फुलटॉ चेंडू आणि या वेळेला छातीच्या भरून जाणारा चेंडू पंचांकडे नक्की दाद घेतली गेली आणि या वेळेला पंचांनी सांगितलंय 1 धाव घोषित परिसरात. धावसंख्या देखील वाढ धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा नजर मारूयात. 35 11 धावांची गरज आहे. 16 चेंडू 11 धावांची गरज. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतात यष्टी रक्षक विराज पेरेकर. कारण त्यांना माहित आहे ही विकेट महत्वाची आहे. ही विकेट गोल्डन विकेट आहे. आम्हाला जर जिंकायचं आहे ना तर मोहित डबरीची विकेट घ्यायची आहे आणि तोच प्रेशर गोलंदाजाकडून काढण्याचा प्रयत्न करतायत अंकुश गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला खेळणारे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेतली आहे. आता मात्र संत गतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय स्ट्राईक एंडला तुषार यांना. पहिला चेंडू फेस करण्याचा वेळ मिळालाय. 3ऱ्या षटकानंतर आता वेळ आली आहे. तुषार सबसे हुशार. या वेळेला तुषार सुद्धा रंगात आलेत, ढंगात आलेत आणि मोठा फटका लगावला. मात्र 1 धाव घेतली. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न पारस वरसलकर चेंडू फेकतील. तद्वर मात्र 2 धावा घेतल्यात. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या झाली ती 38. आता जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज आहे. 8 धावेंची गरज. 13 चेंडू 8 धावेंची आवश्यकता आहे. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. ओहो या वेळेला चांगला चेंडू अंकुश यांच्या माध्यमातून. 12 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज आहे. 3 षटक संपलेत. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12 चेंडू 8 धावेंची गरज. तीन षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय फलंदाजी करत असताना चेसिंग करत असताना 38 धावा येणारे 12 चेंडू 8 धाव्यांची गरज है. आने वाली 12 गेंदे 8 रनों की जरूरत. इसीलिए तो कहते हैं ना चिमनी पाव पीता शराब है और कहता नशा खराब है. चिमनी पाव पीता शराब है और कहता नशा खराब है. कुछ कुछ खुद कुछ कर नहीं पाता और कहता नसीब खराब है. यहाँ पर 12 गेंदे 8 रनों की जरूरत है. 12 चेंडू 8 धाव्यांची गरज. पॉइंटला खेळला क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे फंबल म्हणून सांगतो बोलू नका मेवणी पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, मग व्हाल तुम्ही वनवाशी. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ. धावसंख्या 2 निवड. धावसंख्या 40. 11 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे.
स्ट्राईक एंडला मोहित डबरीला आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहेत. ओ हो, यावेळेला पुन्हा चुकी. या स्पर्धेतील 26वा कॅच ड्रॉप झालाय. असा केला कार्यक्रम. दारातून गेली बाई, घरात पाहिली केली आणि घरची गुदमरून मेली. आता काय करणार गोलंदाज? पेजारी एक्सप्रेस यावेळेला चुका करतायत. 5 धाव्यांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज झालाय. तुषार यांना काहीच समजलं नाहीये. विराज यांची सुरेख गोलंदाजी मात्र क्षेत्ररक्षकाची साथ जणू काय मिळत नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर 41. 9 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. येणारे 9 चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. कमालची गोलंदाजी. हाच तो टर्फ कार्ड आहे नित्यानंद बुकवार यांचा, याने गोलंदाजी जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. 8 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. उलटी गिनती सुरू. 8 चेंडू 5 धावा. तुषार यांना काहीच समजत नाहीये. भ्रमात टाकलाय, संभ्रमात टाकलाय. करे तो क्या करे. पुन्हा एकदा फसवतायत, गंडवतायत, चकवतायत. ब्लाइंड स्ट्रोक. 7 चेंडू 5 धाव्यांची गरज. विराज पेरेकर तूच काहीतरी कर रे भावा. 7 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 5 धावा. ओहो, पुन्हा एकदा तुषारला चकमा देणारा चेंडू. सलगचा 4था डॉट आलाय आणि 6 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. इक्वेशन बदललाय. मोहित डबरी नॉन स्ट्राईक करून चेंडू पाहत होते कशा प्रकारे रिलीज करतायत, पण आधी 2 चेंडू वरती केलेली चुकी होती ना तुषार. मोबाईल में नेटवर्क आणि क्रिकेट में फुटवर्क जरुरी आहे आणि ती तुम्ही चुकी केली आहात. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावेची गरज. 12 चेंडू 8 धावेची गरज असताना आता मात्र इक्वेशन बदललाय. 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. प्रेक्षक वर्ग, आपण जे आलात तुमचं सहकार्य आहे. आपण पाय वरती घ्यायचं, तिथे डिक्लेअर आहे. जे प्रेक्षक वर्ग बसलेत विनंती करेल कमिटी आपण सुद्धा जा, कारण त्यात आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही असं वाटतंय. सतेज विनंती करेल, आपण जे पाठीमागे प्रेक्षक बसले त्याला सर्वांना पाय वरती घेऊन बसायला सांगा. सत्यजित सर्वांनी पाय उचला. विकेटीच्या मागे जे प्रेक्षक आहेत ना, आवाज येतोय का? जा कमिटी तुम्ही जा. सहा चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. येणारे 6 चेंडू 5 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजीला आलेत दीपिकेश, यांच्यावरती जबाबदारी आहे. 6 चेंडू मध्ये 5 धावा डिपेंड करायच्या आहेत. रोखायचं आहे. शॉर्ट चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रतिकार. पुन्हा एकदा हा आलाय. विजयी स्ट्रोक आहे का? किती धावा? चौकार. 1 धावेची गरज आहे. 1 धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल झालाय. कोणी आतमध्ये जाऊ नका. कोणी आतमध्ये जायचं नाहीये. मंदार सर, कोणी आतमध्ये जाणार नाही. कोणी जिंको कोणी हारो, कोणी आतमध्ये जाणार नाहीये. वैयक्तिक 45 धावांवरती खेळतात. मोहित सत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 45 धावांवरती खेळतोय. 45 आणि या 4-49 नॉट आउट. कमालीची फलंदाजी. मंदार पावशे खुश आहेत. संघ फायनलला गेलाय आणि मोहित डबरी आज या स्पर्धेमध्ये 1 मॅन आर्मी लढलाय. आणि आपण पाहतोय
स्टाईल हब यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स गॉगल त्यांना देण्यात येणार आहे. चांगली किमया त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलीत मित्रांनो. वैयक्तिक 49 धावांवरती नॉट आउट राहिलाय बॅटर मोहित डबरी. आज या स्पर्धेमध्ये वीरा वॉटर स्पोर्ट्स फायनल मध्ये प्रवेश करत असताना आपण पाहतोय. नक्कीच स्टाईल हब यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स